आपण नेहमी बघतो की वैद्यकीय क्षेत्रात म्हणजे आपण मेडिकल सायन्समध्ये म्हणूया तिथे एक प्रकारची गॅरंटी असते. समजा कुणाच्या हाताचं हाड वगैरे मोडलं तर एक्सरे काढल्यावर तिथे एक स्पष्ट पांढरी रेष दिसते. डॉक्टर फक्त बोट दाखवून सांगतात की हे बघा इथे हा प्रॉब्लेम आहे. सगळं कसं अगदी क्लिअर असतं. हो ना, ते पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट असतं, म्हणजे मोडलंय किंवा नाही मोडलंय, तिथे काही कन्फ्युजन नसतं. एक्झॅक्टली. आणि ते ना एक प्रकारे आपल्याला दिलासा देणारं असतं. आपल्याला अशा गोष्टी खूप आवडतात ज्या डोळ्यांना दिसतात किंवा ज्या एका स्पष्ट चौकटीत बसवता येतात. बरोबर. पण जेव्हा आपण आतल्या समाधानाचा, आनंदाचा आणि आपल्या मानसिकतेचा विचार करतो तेव्हा हे एक्सरे मशीन अचानक काम करणं बंद करतं. कारण आपण अशा एका जगात प्रवेश करतो जे डोळ्यांना दिसत नाही, ज्याचा फोटो काढता येत नाही आणि ते अत्यंत गूढ आहे. म्हणूनच समर्थ जीवनबोध ह्या चॅनलवर आजच्या या विशेष सखोल चर्चेत मी सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. आज आपण याच अदृश्य जगाचा शोध घेणार आहोत. नक्कीच. आणि हा शोध खरोखरच अत्यंत रंजक असणार आहे, कारण खऱ्या अर्थाने ती एक अदृश्य आणि अत्यंत सखोल अशी अवस्था आहे. तिला कोणत्याही मापनात मोजता येत नाही. मागील चर्चेत आपण पाहिलं होतं की सद्गुरू म्हणजे बाहेरची कोणतीही हाडामांसाची व्यक्ती नसून ती आपल्याच अंतःकरणातील शुद्ध जाणीव आहे, ज्याला आपण प्युअर कॉन्शियसनेस म्हणतो. बरोबर. जी शब्दांच्या पलीकडची असते. हो, आणि तिचा संबंध थेट आपल्या खऱ्या स्वरूपाशी आहे. म्हणजे बघा ना, नेहमीच्या धावपळीच्या लाईफमध्ये आपण सुख शोधण्यासाठी सतत बाहेर धडपडत असतो. नवीन गॅजेट्स, महागड्या गाड्या, परदेशातील सुट्ट्या. म्हणजे आपण बाहेर सुख शोधतोय. हो ना, पण खरं सिक्रेट आपल्या आतच कसं दडलेलं आहे आणि ही शुद्ध जाणीव नक्की कशी काम करते हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि आजचा आपला फोकस फक्त ही जाणीव काय आहे एवढंच सांगण्यावर नाहीये, तर ती जगातील महान भौतिक आणि दैवी शक्तींपेक्षाही श्रेष्ठ का आणि कशी आहे याच्या मेकॅनिझमवर आपण बोलणार आहोत. क्या बात है. चला तर मग यावर सविस्तर बोलूया. आपण सुरुवातीला ज्या शुद्ध जाणीवेचा उल्लेख केला ती ईश्वरी शक्तीशी नक्की कशी जोडली जाते, म्हणजे ती प्रोसेस नक्की काय आहे? हे समजण्यासाठी ना आपण एका अत्यंत सुंदर ओवीकडे वळूया. समर्थ म्हणतात, का सरिता गंगेशी मिळाली, मिळणी होता गंगा जाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. एक मिनिट, इथे सरिता म्हणजे नदी ना, पण याचा आपल्या रोजच्या जेवणाशी किंवा त्या प्युअर कॉन्शियसनेसशी कसा संबंध आहे? इथे सरिता म्हणजे एक सामान्य नदी. जेव्हा एखादी सामान्य नदी वाहत जाऊन गंगेला मिळते तेव्हा ती स्वतः गंगाच होऊन जाते. तिचं वेगळं अस्तित्व, तिचं वेगळं नाव उरत नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिला गंगेपासून पुन्हा वेगळे करता येत नाही. तुम्ही गंगेच्या पात्रातून त्या सामान्य नदीचं पाणी वेगळं काढू शकत नाही ना. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्यातील ही शुद्ध जाणीव जागृत होते तेव्हा आपण त्या सर्वोच्च ईश्वरी शक्तीशी पूर्णपणे एकरूप होतो. आपला जो अहंकार आहे, इगो आहे, तो तिथे संपून जातो आणि आपण त्या अफाट शक्तीचा भाग बनतो. एकदा का ती अनुभूती आली की आपल्या खऱ्या स्वरूपापासून आपल्याला कोणीही वेगळे करू शकत नाही. ही एक प्रकारची इररिव्हर्सिबल प्रोसेस आहे. थांबा, इथे मला थोडा प्रॅक्टिकल प्रश्न पडतोय. म्हणजे आपण सामान्य माणसं आहोत ना. समजा मला ध्यान करताना किंवा निसर्गात वेळ घालवताना कधीतरी खूप शांत वाटलं, एक प्रकारची अनुभूती आली. पण दुसऱ्याच दिवशी ऑफिसमध्ये बॉसने ओरडल्यावर किंवा ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर मी पुन्हा त्याच जुन्या स्ट्रेसमध्ये अडकतो. मग ही गंगेची उपमा इथे कशी लागू होते? आपण तर परत वेगळे होतोय. हा खूपच प्रॅक्टिकल प्रश्न आहे आणि इथेच आपल्याला एक सूक्ष्म फरक समजून घ्यायला हवा. जे ट्रॅफिकमध्ये किंवा ऑफिसमध्ये होतं ना, तो आपला माइंड किंवा मन नावाचा भाग आहे. मन हे नेहमी वर खाली होत असतं. पण इथे ज्या एकरूपतेची गोष्ट चालू आहे ती जाणीवेच्या पातळीवरची आहे. तुम्ही जे म्हणालात की काही क्षण शांत वाटतं, तो आनंदाचा क्षण म्हणजे एखाद्या सोशल मीडिया पोस्टवर लाईक्स मिळाल्यावर येणाऱ्या डोपामिन हिटसारखा असतो. पण शुद्ध जाणीवेचा आनंद हा त्या गंगेसारखा आहे. ती एक स्टेट ऑफ बीइंग आहे. एकदा तो पूर्णपणे अनुभवला की वरवरच्या लाटा कितीही उसळल्या तरी समुद्राचा तळ जसा शांत असतो तशी ती अवस्था टिकून राहते. बापरे, म्हणजे वरच्या लेवलवर डिस्टर्बन्स असेल पण आतला बेस पक्का झालाय. खूपच छान. आता याला जोडून पुढे जाऊया. जेव्हा आपण या अवस्थेपर्यंत पोचतो तेव्हा आपल्यात नक्की कोणता बदल होतो? म्हणजे याचा आजूबाजूच्या लोकांवर काही परिणाम होतो का? 100% होतो. आणि यावर प्रकाश टाकण्यासाठी पुढची ओवी खूप समर्पक आहे. शिष्यास गुरुत्व प्राप्त होये,
सुवर्णे सुवर्ण करिता नये म्हणून उपमा न साहे सद्गुरुसी परिसाची. हे थोडं गुंतागुंतीचं वाटतंय. आपण नेहमी ऐकतो की परीस म्हणजे असा एक चमत्कारी दगड जो लोखंडाला स्पर्श केल्यावर त्याचे सोने करतो. बरोबर. म्हणजे एक प्रकारचा अल्केमीचा प्रकार येतो. मग इथे असं का म्हटलंय की त्या सर्वोच्च जाणीवेला परीसाची उपमा देता येणार नाहीये? इथेच या तत्वज्ञानाची खरी खोली दडलेली आहे. बघा, परीस लोखंडाला सोने नक्कीच करतो, पण त्या तयार झालेल्या सोन्यामध्ये दुसऱ्या एखाद्या लोखंडाला सोने करण्याची ताकद येते का? नाही. सोनं फक्त सोनं राहतं. ते दुसऱ्या लोखंडाला सोनं नाही करू शकत. अगदी बरोबर. तो बदल तिथेच थांबतो. पण याउलट जेव्हा हे शुद्ध जाणीवेचं तत्व एखाद्या शिष्याशी एकरूप होते तेव्हा तो शिष्य फक्त ज्ञान मिळवून थांबत नाही. म्हणजे तो स्वतःच बदलून जातो. हो, तो स्वतः मार्गदर्शक किंवा गुरु बनतो. तो इतरांनाही त्यांच्यातील शुद्ध जाणीवेची ओळख करून देऊ शकतो. एक पेटलेली मेणबत्ती शेकडो मेणबत्त्या पेटवू शकते आणि तरीही तिचा स्वतःचा प्रकाश अजिबात कमी होत नाही. परीस म्हणजे एका वेळेचा ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार आहे. आणि हे शुद्ध जाणीवेचं तत्व म्हणजे एक कधीही न थांबणारी चेन रिॲक्शन आहे. एक्झॅक्टली. ती जागृती दुसऱ्यामध्ये संक्रमित करण्याची ताकद या अवस्थेत आहे. म्हणूनच तिला परीसासारख्या भौतिक गोष्टीची उपमा देणं पूर्णपणे अपुरे पडते. पण भौतिक गोष्टींवरून मला एक मुद्दा आठवला. आपण जेव्हा एखाद्या खूप महान गोष्टीबद्दल बोलतो तेव्हा आपण निसर्गातल्या भव्य गोष्टींची उदाहरणं देतो, जसं की समुद्राएवढा विशाल किंवा आकाशाएवढा अथांग. जर या शुद्ध जाणीवेला परीसाची उपमा चालत नाही तर मग अशा निसर्गातील भव्य गोष्टींची उपमा देता येईल का? हा प्रश्न खूप जणांना पडतो आणि याचं उत्तर खूप स्पष्टपणे देण्यात आले आहे. या शुद्ध तत्वाची बरोबरी जगातल्या कोणत्या गोष्टी करू शकतात हे पडताळून पाहण्यासाठी आपण या पुढच्या ओव्या अतिशय लक्ष देऊन ऐकायला हव्यात. उपमे द्यावा सागर तरी तो अत्यंत क्षार, अथवा म्हणू क्षीरसागर तरी तो नासेल कल्पांती. उपमे द्यावा जरी मेरू तरी तो जड पाषाण कठोरू, तैसा नव्हे की सद्गुरू कोमळ दिनाचा. पुढे असा आहे, उपमे म्हणू गगन तरी गगनापरीस ते निर्गुण, या कारणे दृष्टांतहीन सद्गुरू स गगनाचा. धीरपणे उपमू जगती तरी हेही खचेल कल्पांती, म्हणून धीरत्वास दृष्टांती हीन वसुंधरा. कमाल आहे. या ओव्यांमध्ये तर निसर्गातील सर्वात भव्य आणि विशाल गोष्टींना एका रांगेत उभं केलंय आणि तरीही त्या सगळ्या फेल ठरल्या आहेत. होय, आणि त्यामागील कारण अत्यंत अचूक आहे. बघा, जर आपण सागराची उपमा दिली तर सागर कितीही मोठा असला तरी तो शेवटी खारटच आहे ना. क्षीरसागर किंवा पृथ्वी जरी घेतली तरी त्यांना एक शेवट आहे. इथे कल्पांती असा शब्द वापरलाय, म्हणजे जेव्हा युगाचा अंत होतो तेव्हा या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत. मेरू पर्वताची उपमा द्यायची म्हटलं तर तो पर्वत जड आणि अत्यंत कठोर आहे, आणि आकाशाची उपमा द्यायची म्हटलं तर आकाशही एका रथाने मर्यादितच आहे. पण आपण तर पर्वताला अढळ मानतो ना. लाखो वर्ष पर्वत तसेच उभे असतात, मग त्यांना नष्ट होणारे कसं म्हणायचं? बघा, मानवी आयुष्याच्या तुलनेत लाखो वर्षे खूप मोठी वाटतात, पण जेव्हा आपण अनंत काळाचा किंवा इन्फिनिटीचा विचार करतो तेव्हा लाखो वर्षसुद्धा एक छोटासा क्षण असतो. हे पण खरंय. आज जे पर्वत आहेत ते लाखो वर्षांपूर्वी तिथे नव्हते. भूगर्भातील हालचालींमुळे ते निर्माण झाले आणि कालांतराने ते झिजून नष्टही होतील. भौतिक जगातील प्रत्येक गोष्ट ही बदलणारी आणि नाश पावणारी आहे, ज्याला आपण सायन्समध्ये एन्ट्रॉपी म्हणतो. अच्छा. जे बदलतं, ज्याचा जन्म होतो आणि ज्याचा मृत्यू होतो, ते शाश्वत कसं असू शकेल? हे एक वेगळंच पर्स्पेक्टिव्ह आहे. म्हणजे भौतिक जगातील कोणत्याही गोष्टीला एक एक्सपायरी डेट असतेच, फक्त आतली जाणीव अमर आहे. अगदी बरोबर. पण जर निसर्गातील या सर्व गोष्टींपेक्षा ते तत्व श्रेष्ठ आहे तर मग आपल्या बुद्धीचं काय? मानवी बुद्धीने तर आज अवकाश गाठलंय, आपण AI वगैरे निर्माण करतोय. मग बुद्धी आणि त्या शुद्ध जाणीवेची तुलना कशी करता येईल? हा चर्चेचा सर्वात महत्वाचा आणि डोळे उघडणारा टप्पा आहे असं मला वाटतं. आपण आपल्या बुद्धीवर खूप अवलंबून असतो, पण बुद्धी आणि ती ईश्वरी शक्ती यांच्यातील फरक समजण्यासाठी ही पुढची ओवी खूप महत्वाची आहे. समर्थ म्हणतात, आता उपमावा गभस्ती तरी गभस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरू अमर्याद. गभस्ती आणि दिनकर म्हणजे सूर्य, पण इथे फक्त आकाशातील फिजिकल सूर्याबद्दल बोललं जात नाहीये. इथे सूर्य हे आपल्या बुद्धीचे म्हणजे आपल्या इंटलेक्टचे रूपक म्हणून वापरले आहे.
जसा सूर्याला उगवण्याची आणि मावळण्याची मर्यादा आहे, तशीच आपल्या बुद्धीला आणि तर्कशक्तीला म्हणजे लॉजिकला मर्यादा आहेत. शास्त्रीही सांगतात की बुद्धी एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच विचार करू शकते. पण एक मिनिट थांबा. आपण आता जे काही समजून घेत आहोत, या ओव्यांचा अर्थ लावत आहोत, त्यासाठी आपण आपली बुद्धीच वापरत आहोत ना? हां, मग बुद्धीला मर्यादा कशा? तीच तर एकमेव गोष्ट आहे जिच्यामुळे आपण विचार करू शकतो. तुमचा मुद्दा एकदम रास्त आहे. बुद्धी हे एक टूल आहे, एक अत्यंत प्रभावी साधन आहे. पण कसं आहे ना, जसं चाकूने सफरचंद कापता येतं, पण चाकूने पाणी कापता येत नाही. बुद्धीला काम करण्यासाठी नेहमी 2 गोष्टी लागतात: समजून घेणारा आणि समजून घेण्याची वस्तू, म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. पण शुद्ध जाणीव ही अशी अवस्था आहे जिथे विषय आणि विषयी, पाहणारा आणि पाहिलं जाणारं दृश्य हे दोन्ही एकच होतात. तिथे लॉजिकचे नियम चालत नाहीत. हे खूपच भारी आहे. म्हणजे हे अगदी असं आहे की आपण मोबाईलच्या फ्लॅशलाईटने सूर्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. क्या बात आहे. आपली बुद्धी, आपला लॉजिक म्हणजे तो मोबाईलचा फ्लॅशलाईट आहे. अंधारात तो आपल्याला रस्ता नक्की दाखवेल, पण जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्या फ्लॅशलाईटची काहीच गरज उरत नाही. अतिशय सुंदर उदाहरण दिलं तुम्ही. बुद्धी आपल्याला या भौतिक जगात व्यवहार करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी नक्कीच उपयोगी पडते. पण जेव्हा प्रश्न त्या अमर्याद ईश्वरी शक्तीला अनुभवण्याचा येतो, तेव्हा बुद्धी थिटी पडते. तिथे तर्काचे नियम संपतात आणि फक्त अनुभव उरतो. बापरे, निसर्ग झाला, बुद्धी झाली, मग त्या दैवी शक्तींचं काय? आपल्या संस्कृतीत तर आपण अनेक देवदेवतांना सर्वोच्च मानतो. त्यांच्यापेक्षाही ही जाणीव श्रेष्ठ असू शकते का? हा खरोखरच एक अत्यंत धक्कादायक आणि रिव्हिलिंग असा भाग आहे. याविषयीची ओवी मी वाचते. सद्गुरुसी उपमावे अमृत तरी अमर धरिती मृत्यपंथ सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी. याच संदर्भात ना पुढे कल्पतरू, चिंतामणी, कामधेनू, लक्ष्मी, स्वर्गलोक, ब्रह्मा, विष्णू, महेश अशा अनेक देवी शक्तींचा उल्लेख येतो. पण या तत्वज्ञानानुसार या सर्वांचाही कधी ना कधी लय किंवा नाश होतोच. फक्त ती शुद्ध जाणीव ही अविनाशी आहे. एक मिनिट. तुम्ही म्हणताय की कल्पतरू, चिंतामणी, ब्रह्मा, विष्णू, महेश हे सगळं नष्ट होणार. हे ऐकायला खूप आश्चर्यकारक आणि अनेकांसाठी कदाचित अनपेक्षित असेल. असं कसं शक्य आहे? इथेच तर आपल्याला शब्दांचा वरवरचा अर्थ न घेता त्यामागचा वैज्ञानिक आणि सूक्ष्म दृष्टिकोन समजून घ्यायचा आहे. हे फक्त पुराणकथांमधील देवदेवतांचे किंवा आध्यात्मिक उल्लेख नाहीयेत. ही सगळी रूपके म्हणजे आपल्या शरीराची, मनाची आणि बुद्धीची सूक्ष्म यंत्रणा चालवणारी तत्वे आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या शक्तींकडे फक्त देवता म्हणून न पाहता निर्मिती, स्थिती आणि लय म्हणजे क्रिएशन, सस्टेनन्स आणि डिस्ट्रक्शन या ऊर्जा म्हणून पहा. आपल्या शरीरात दर सेकंदाला लाखो नवीन पेशी तयार होतात. हे ब्रह्माचं काम आहे. त्या पेशी जिवंत राहतात आणि शरीराचं पोषण करतात, हे विष्णूचं काम आहे. आणि जुन्या पेशी नष्ट होतात, हे महेश म्हणजे शंकराचं काम आहे. ही एक अत्यंत प्रगत अशी बायोलॉजिकल आणि एनर्जी सिस्टम आहे. आधुनिक विज्ञानालाही अजून शरीरात काम करणाऱ्या या अत्यंत सूक्ष्म ऊर्जा पूर्णपणे उलगडता आलेल्या नाहीत. आपल्या शरीरातील ऊर्जा चक्र, मज्जासंस्था आणि विचारांची फ्रिक्वेन्सी हे सर्व याच शक्तींचा भाग आहेत. पण मुद्दा असा आहे की या शरीरात घडणाऱ्या निर्मिती आणि लयाच्या चक्राला पाहणारा कोण आहे? तो जो पाहणारा आहे ना, ती शुद्ध जाणीव या सर्व चक्रांच्या पलीकडे आहे. म्हणजे हे आपल्या कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टमसारखं आहे. आपल्याला बाहेरून फक्त हार्डवेअर दिसतं, म्हणजे आपलं शरीर. आतमध्ये जे सॉफ्टवेअर चालतंय, जे आपल्याला दिसत नाही पण सगळं कंट्रोल करतंय, ते म्हणजे या दैवी शक्ती किंवा शरीरातल्या सूक्ष्म ऊर्जा. अगदी बरोबर. पण या सगळ्यांच्यावर जो आपला मूळ युजर आहे, जो त्या कम्प्युटरसमोर बसलाय आणि ज्याला हे सगळं जाणवतंय, ती शुद्ध जाणीव सर्वात महत्वाची आहे. युजर नसेल तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही निरुपयोगी. अतिशय अचूक. आणि म्हणूनच या चर्चेत वारंवार हेच सांगितलं आहे की बाहेरच्या भौतिक गोष्टींवर किंवा सूक्ष्म ऊर्जांवर अवलंबून राहण्यापेक्षा त्या मूळ युजरची, त्या ऑब्झर्व्हरची म्हणजे शुद्ध जाणीवेची ओळख करून घेणे सर्वात महत्वाचे आहे. बरोबर. पेशी जन्मतील आणि मरतील, शरीराचे आणि मनाचे व्यापार चालत राहतील, पण ती जाणीव कायम राहील. आता आपण या सखोल चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येत आहोत. मला एक सांगा, जर ही जाणीव इतकी महान आहे, तिचं लॉजिक इतकं अचूक आहे, तर तिला कोणत्याही शब्दात स्पष्टपणे बसवता येत नाही का? म्हणजे आपण आत्ताही फक्त उपमा आणि उदाहरणेच देत आहोत. बरोबर ओळखलत.
आणि ते का शक्य नाही हे या शेवटच्या ओव्यांमधून अतिशय स्पष्ट होतं. तयाशी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी अघवी, पंचभूतिक उठा ठेवी, न चले तेथे. म्हणून सद्गुरू वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. पंचभौतिक उठाठेवी म्हणजे काय? हा शब्द खूप भारी वाटतोय. आपले हे संपूर्ण शरीर आणि हे भौतिक जग पंचमहाभूतांचे बनले आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. यालाच पंचभूतिक उठाठेवी म्हटलंय. अच्छा. ही सगळी पंचमहाभूते नाशवंत आहेत. त्यामुळे या पंचमहाभूतांतून निर्माण झालेल्या कोणत्याही गोष्टीची उपमा त्या शुद्ध अविनाशी तत्वाला देता येत नाही. जे लोक अंतर्निष्ठ आहेत, म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वतःच्या आत वळून पाहिले आहे, त्यांनाच केवळ अनुभवाने ही खूण समजते. म्हणजे आपण भाषेच्या माध्यमातून त्या जाणीवेचं वर्णन करूच शकत नाही. अजिबात नाही. कारण भाषा आणि शब्द हे सुद्धा या भौतिक जगाचाच एक भाग आहेत ना. शब्दांनी आपण फक्त त्या दिशेनं बोट दाखवू शकतो. जसं चंद्राकडे बोट दाखवणारी व्यक्ती फक्त दिशा दाखवू शकते, पण ते बोट म्हणजे चंद्र नसतो. अगदी सुरुवातीला मी जे उदाहरण दिलं होतं ना, तो एक्सरे काढता येत नाही, ते आतूनच अनुभवावं लागतं. अगदी बरोबर. आणि तो अनुभव मिळवण्यासाठीच या सगळ्या तत्वज्ञानाची मांडणी केलेली असते. या सगळ्या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपण प्रत्येकाने बाहेरच्या जगात धावण्यासोबतच आपल्यातील खऱ्या ईश्वरी स्वरूपाचा, त्या शुद्ध जाणीवेचा शोध नक्की घेतला पाहिजे. नक्कीच. आपण रोजच्या आयुष्यात एवढे व्यस्त असतो, कधी करिअरचं टेन्शन, कधी फॅमिलीचे प्रॉब्लेम्स, की स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो. खरंय. पण जेव्हा आपण शांत बसून या आतल्या जगाचा शोध घेतो, तेव्हा मिळणारी शांती ही कोणत्याही भौतिक सुखापेक्षा खूप मोठी असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती शांती आपल्यावर बाहेरून कुणी लादलेली नसते, ती आपला स्वभाव असतो. आणि म्हणूनच आजच्या या समर्थ जीवन बोध चॅनलवरील चर्चेच्या शेवटी सर्व श्रोत्यांना मला एक विशेष आवाहन करावेसे वाटते. ज्या श्रोत्यांनी आयुष्यात कधीही अगदी क्षणभरासाठी का होईना या आतल्या शांततेचा, या शुद्ध ईश्वरी स्वरूपाचा आणि त्या अथांग जाणीवेचा अनुभव घेतला असेल, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की हो असा प्रतिसाद द्यावा. हा खरोखरच एक सुंदर विचार आहे. हा अनुभव शेअर केल्याने तो अधिक दृढ होतो आणि चर्चेला एक अर्थ प्राप्त होतो. नक्कीच. अशा प्रतिसादांमुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि या प्रवासात आपण एकटे नाही आहोत याची जाणीव होईल. आणि या सर्व सखोल चर्चेनंतर मला जाता जाता एक विचार तुमच्या सर्वांसाठी मागे ठेवून द्यावासा वाटतो. नक्की सांगा. आपण पाहिलं की आपलं हे शरीर पंचमहाभूतांचं आहे आणि ते बदलत असतं. आपली बुद्धी आणि आपले विचार एका सेकंदात बदलतात. आपल्या मनातील इच्छा आणि चिंता सतत येत जात असतात. बरोबर. जर हे सर्व तुमचं शरीर, तुमची बुद्धी, तुमचे विचार आणि तुमच्या भावना फक्त तात्पुरत्या आहेत, त्या सतत बदलणाऱ्या आहेत, तर आत्ता अगदी याच क्षणी या शांततेत या सगळ्याचा साक्षीदार कोण आहे? जे सतत बदलत आहे ते पाहणारा हा जो स्थिर मी आहे, ती जाणीव नक्की कोणाची आहे? यावर नक्की विचार करा.